ठाकरे बंधूंवर बोलताना भाजपच्या निशिकांत दुबे यांचं वादग्रस्त वक्तव्य। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, निशिकांत दुबे यांचं ठाकरे बंधूंना आव्हान। आमच्या पैशांवर मराठी माणसं जगतात, हिम्मत असेल तर उर्दू तमिळ या भाषावाल्यांना मारून दाखवा, निशिकांत दुबे यांचं वादग्रस्त वक्तव्य। कुणीही धर्मात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करू नयेत। एखाद्यानं गाय कापली म्हणून दुसऱ्यानं वासरू कापू नये, हे सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने योग्य नाही। खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा। मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाकडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यांच्या गाडीला धडक। राहिल जावेद शेखची राजश्री मोरेला शिवेगाळ। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीवर बोलण्यापूर्वी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम, आमची भूमिका अजूनही सकारात्मक, त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे शिवसेना युतीवर बोलताना संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले। नवीन विद्यार्थी आल्यावर मेरिटच्या विद्यार्थ्यावर परिणाम होत नाही। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत तर घर जोडतात। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून फडणवीसांचंच काम केलं। आमदार सदाभाऊ खोत यांचा ठाकरे बंधूंना टोला। ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांची पहिली इनिंग। निवडणुकांना अजून 4 ते 5 महिने बाकी, नंतर काय घडामोडी घडतात ते बघू। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये उद्या मोर्चा। मराठी एकीकरण समितीकडून बॅनरबाजी। मराठी अस्मितेसाठी मोर्चा निघणार, बॅनरवर उल्लेख। महाराष्ट्रात मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही, बॅनरमधून इशारा। माजी आमदार कुणाल पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर धुळे काँग्रेसची आढावा बैठक। प्रदेश महासचिव सचिन सावंत यांची उपस्थिती। शहरातील काँग्रेस भवनात आढावा बैठक घेणार। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। वीज बिल सवलतीच्या माध्यमातून सरकारकडून फसवणूक होत असल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप। भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात विधानभवनाबाहेर आंदोलन। भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात 2 लहान मुलांना सोबत घेऊन प्रिया फुके यांचं आंदोलन। फुके कुटुंबानं फसवून लग्न लावून दिल्याचा प्रिया फुके यांचा आरोप। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडी ग्रामस्थांचं विधानभवन परिसरामध्ये आंदोलन। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मराठीसाठी केलेल्या आंदोलनाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली। राज्याच्या सांस्कृतिक पदावर बसलेल्या मंत्र्यानं असं वक्तव्य करू नये। आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून निषेध। मंत्री आशिष शेलार विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराऐवजी दुसऱ्या प्रवेशद्वारानं विधानभवनात। काल शेलार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेलार चर्चेत। मनसेच्या मारहाणीची आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली। मी पाकिस्तानचा एजंट होतो, 26/11च्या हल्ल्यात देखील सहभागी होतो। तहूर राणाची एनआयए पुढे मोठी कबुली। सूत्रांची माहिती। 26/11चा हल्ला पाकिस्तानच्या सहकार्यानं राणानं कबुली दिल्याचं सूत्रांकडून माहिती। ठाण्यामधील टेंभी नाका परिसरामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले। बॅनरवरील व्यंगचित्रामधून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न। बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या कुरापती। भोजपुरी अभिनेत्यानं महाराष्ट्रातील नेत्यांना चॅलेंज केल्यावर रोहित पवार यांचा आरोप। दिनेशलाल यादव निरुवाला मुंबईत येऊन द्या मग बघू। बिहारमधून बसून बोलतोय, मुंबईत आल्यावर त्याला बघू। मंत्री भरत गोगावले यांची निरुवाला आव्हान। 20,000 परप्रांतीय शिक्षकांची भरती करून स्लीपर सेल तयार करायचा होता। मराठीचा द्वेष लोकांमध्ये पसरवण्याचा भाजपचा डाव होता। रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप। छत्रपती संभाजीराजेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय गायकवाड यांच्याकडून अखेर माफी। विरोधकांनी माझ्या शब्दांच्या अर्थाचा अनर्थ केला, गायकवाड यांचा विरोधकांवर आरोप। बच्चू कडू यांच्या आजपासून पापळमधून 7/12 कोरा यात्रा। 14 जुलैला चिलगव्हाणमध्ये जाहीर सभा घेऊन यात्रेची सांगता होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा हा लढा, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया।
बच्चू कडू यांचं आंदोलन दुटप्पी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप। बच्चू कडूंसोबत बैठक घेऊन एक मुद्द्यावर आम्ही मार्ग काढला। बच्चू कडूंच्या सुरू होणाऱ्या सातबारा कोरा यात्रेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन। जनसुरक्षा सुधारित विधेयक याच आठवड्यात विधानसभेत सादर होणार का, याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज 4 वाजता मंत्र्यांची बैठकीत जनसुरक्षा विधेयकावर चर्चा होणार। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं आझाद मैदानातील आंदोलन सुरू। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला विरोध। पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ देखील आंदोलनाला हजर राहणार। करीना कपूरचं प्राडाला देशी स्टाईल उत्तर। अभिनेत्री करीना कपूरनं कोल्हापुरी चप्पल घातली। करीनाच्या इन्स्टा स्टोरीची सोशल मीडियावर चर्चा। सॉरी प्राडा, माझी चप्पल रिअल कोल्हापुरी, करीना कपूरची पोस्ट। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। शेतकरी शेतीच्या कामामध्ये व्यस्त। पावसामुळे जिल्ह्यातील तलाव, नदी नाले देखील तुडुंब भरून वाहू लागले। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढला। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। कणकवली तालुक्यातील हरकुळ लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो। जिल्ह्यातील 8 लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरले। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। अंबिका नदीच्या उपनदीला देखील पूर। पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी। दांडीची वारीमध्ये दरड कोसळल्यानं संपर्क तुटला। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार। पुणेगाव धरण 75% भरलं। उनंदा नदीमध्ये 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वणी आणि चांदवडच्या पाणीपुरवठा योजनेला दिलासा। नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागामध्ये संततधार पाऊस। पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होणार, शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर रविवारी अडकलेल्या मुलांचा नवा व्हिडिओ समोर। धबधब्यावर 15 ते 20 पर्यटक अडकले होते। स्थानिक तरुणांनी रेस्क्यू करत पुराच्या पाण्यातून तरुणांना बाहेर काढलं। नाशिकमधील सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस। चाणकापूर धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग। गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। नदीच्या पाणी पातळीत वाढ। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणामधील पाण्याचा विसर्ग वाढवला। भंडारदरा धरणामधून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सततच्या पावसामुळे भंडारदरा धरण 75% भरलं। भावली भाम धरणापाठोपाठ आता वैतरणा धरणही लवकरच भरणार। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा धरण भरण्याच्या मार्गावर। वैतरणा धरणाचा मुंबईला पाणीपुरवठा होतो। धरणाचे 5ही दरवाजे 1 मीटरनं उघडले। नाशिकच्या सटाण्याचे हरणबारी धरण देखील ओव्हरफ्लो। यंदा महिनाभर आधीच धरणं भरली। 2500 क्युसेक वेगानं मोसम नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। मोसम, काटवण, करंजाडी या खोऱ्याला मोठा दिलासा। गोव्याकडून मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या गगनबावडा आणि फोंडाघाट घाटामध्ये सातत्यानं दरड कोसळण्याच्या घटना। कोकणामधील घाटरस्ते अपघाताला निमंत्रण देत आहेत।